श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा कशी करायची, नागपंचमीची पूजा कशी करायची, शुभमुहूर्त मंत्र संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 13 ऑगस्ट 2026 पासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. तर हा महिना तसा विविध सण व्रतवैकल्याचा मानला जातो. यंदा या महिन्याच्या पहिल्याच सोमवारी एक अद्भुत योगायोग जुळून आलेला आहे, तो म्हणजे नागपंचमीचा. तर 17 ऑगस्टचा दिवस यंदा शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. दोन्ही सण एकत्र आल्याने अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते म्हणजे श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करायची, आधी शिवपूजा करावी की नागपंचमीची पूजा, तसेच या दिवशी उपवास कधी सोडावा, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूनम तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. श्रावण महिना या शिवशंकरांच्या पूजेला समर्पित आहे, त्यामुळे या महिन्यातील सोमवारांना देखील विशेष महत्त्व आहे. शिवभक्त श्रावणी सोमवारचं व्रत करतात. या दिवशी उपवास पाळला जातो. श्रावणातील दर सोमवारी शिवामूठ वाहण्याची पद्धत ही आहे. ही शिवामूठ नक्की कधी आणि किती वेळा वाहायची, त्याचबरोबर ही शिवामूठ वाहत्या वेळेस आपल्याला कोणते मंत्र बोलायचे आहेत याची माहिती असणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ऑलरेडी आलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. याही व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती देणारच आहे. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. विशेष म्हणजे या दिवशी नागपंचमी आहे. मराठी पंचांगात 17 ऑगस्टला श्रावण शुक्ल पंचमीला श्रावणी सोमवार, शिवपूजन आणि नागपंचमी अशी नोंद आहे. तर पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 सुरू होणार आहे आणि ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:01 संपेल. उदयतिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पंचांगानुसार नागपंचमीची पूजा मुहूर्त हा सकाळी 5:51 ते 8:23 हा शुभ कालावधी दिलेला आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 6:20 असून पंचमी तिथी सायंकाळी 5:01 असणार आहे. तर 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्याने आपण पूजा कशी करणार आहोत याची माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण स्वच्छ स्नान करून शिवलिंगाला जलाभिषेक करायचा आहे. माता पार्वती, बालगणेश आणि शिवशंकरांचा असा फोटो असेल तर तोही या पूजेमध्ये मांडा. नसेल तर काही नाही मांडलं तरीही चालू शकतं. तामणामध्ये आपल्याला शिवलिंग घ्यायचं आहे. स्वच्छ पाणी, दूध, पंचामृत, अक्षदा, त्याचबरोबर 2 तुपाचे दिवे घ्यावे लागतात. बेलाचे फळ असेल तर ते घ्या. धोत्राचे फळ घ्या. महादेवांची आवडती फुलं घ्यायची आहेत. त्याचबरोबर माता पार्वतीच्या सर्व शृंगाराचं साहित्य देखील घ्यायचं आहे. सौभाग्य अलंकार घ्यायचे आहेत. या दिवशी भस्म लावण्याला अतिशय महत्त्व आहे. भस्माचं महत्त्व आपण गुरुचरित्रामध्ये पाहिलेलंच आहे. तर शंकराच्या पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी, पूजेमध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला पहिलेच एकत्र करून घ्यायच्या आहेत. बेलपत्र घ्यायलाही विसरायचं नाही, कारण बेलपत्र हे या दिवशी अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर एक पांढरं शुभ्र वस्त्र अंथरायचं. त्याच्यावरती आपल्याला एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही चालू शकतं. त्याच्यानंतर जी शिवपिंड आहे तर एक ताम्हण घ्यायचं. त्या ताम्हणावरती आपल्याला शिवपिंड ठेवून घ्यायची आहे आणि त्या शिवपिंडीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. श्रावणामध्ये तुम्ही कोणत्या सेवा केलेल्या असतील तर त्याची ही सुरुवात तुम्ही या सोमवारपासून करू शकता. पहिल्या सोमवारपासूनच तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं वाचनही करू शकता. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही या दिवसापासून सुरू केलं तरीही चालेल. त्याचबरोबर हे जमत नसेल तर 11वा अध्याय तरी वाचावा. याबरोबर 16 सोमवारचं व्रतही आपण या दिवसापासून सुरू करू शकतो. याचीही माहिती आपल्या चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ टाकून त्याच्यामध्ये देणारच आहे. तर इथे छान अशी पूजा आपल्याला मांडून घ्यायची आहे. सर्वप्रथम चौरंगाच्या बाजूला आपल्याला छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. या महिन्यामध्ये शिवभक्त मोठ्या श्रद्धेने महादेवांची पूजा, अभिषेक आणि सोमवारचे व्रत करतात.
भगवान भोलेनाथ अल्पभक्तीनेही प्रसन्न होतात अशी श्रद्धा असल्यामुळे इच्छा पूर्ण व्हावी, कुटुंबात सुख समृद्धी नांदावी, तसेच कुमारिका मुलींना मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी अनेक जण श्रावणी सोमवारचं व्रत करतात. श्रावणी महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात, तसंच इच्छित फळ प्रदान करतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्याही दूर होतात अशी मान्यता आहे. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे. श्रावण सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे. त्यानंतर जो आपण महादेवांचा फोटो घेतलेला असेल, फुलाच्या साहाय्याने त्याच्यावरती पाणी शिंपडून फोटो आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर तो पूजेमध्ये मांडायचा आहे. हार आणला असेल तर त्या फोटोला आपल्याला हार घालून घ्यायचा आहे. 2 तुपाचे दिवे आधीच लावून ठेवलेले आहेत. दिव्याची हळद, कुंकू, अक्षता वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर गणेशांचं पूजन करून घ्यायचं आहे. गणेशाला शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, परत एकदा शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. मुखामध्ये सतत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे. तिथेच आपल्याला बाजूला थोड्याशा अक्षतांचा आसन करून घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची आहे. गंध, पुष्प, वस्त्र, अक्षता, दीप, धूप हे सर्व दाखवून आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे. गणपतीला नमस्कार करून पूजेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर तामणामध्ये आपल्याला शिवपिंड घ्यायचे आहे. पाण्याने, पंचामृताने आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र जप करत आपल्याला शंभो महादेवांना अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्ही अभिषेक करताना 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. पंचामृतामधील वेगवेगळ्या वस्तूंचा असा वेगवेगळा अभिषेक या दिवशी शिवलिंगावरती घालू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही शिवलिंगाला अभिषेक घाला. तामणामध्ये एक आसन ठेवायचं, त्याच्यावरती शिवलिंग आपल्याला ठेवायचं आहे. बेलपत्रावरती शिवलिंग ठेवलं तरीही चालतं. आपल्याला शिवलिंगाला भस्म लावायचं आहे. 3 बोटांनी आपल्याला शिवलिंगाला भस्म लावायचं आहे. शिवलिंगाला भस्म लावून झालं की आपल्याला आपल्याही कपाळाला भस्म लावून घ्यायचं आहे. कसं असतं, हळद, कुंकू, अक्षता आणि भस्म हे आपल्या कपाळाला लावायचं. माता पार्वतीची जी आपण फोटो महादेवांसोबत, गणपती बाप्पासोबत फोटो पुजलेला आहे, तर त्या पार्वती मातेलाही हळद कुंकू व्हायचं आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला फुलं अर्पण करायची आहे. फुलामध्ये धोत्रा, आघाडी, पांढरी फुलं ही आपल्याला अर्पण करायची आहेत. शिवलिंगाला चंदनाचा लेप लावायचा. बऱ्याच वेळा आपण अभिषेक केल्यानंतर ते पाणी किंवा पंचामृताचं काय करायचं हा प्रश्न पडतो. तर पंचामृत आपण घरातील सर्व प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो किंवा तुळशीचे झाड सोडून इतर झाडांमधील हे पाणी किंवा पंचामृत आपल्याला टाकायचं आहे. शिवाच्या सर्व आवडीच्या गोष्टींचा समावेश आपल्याला शिवपूजनामध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये रुद्राक्षाची माळ, त्रिशूळ असेल, त्याचबरोबर धोत्र्याचं फळ, बेलाचं फळ, बेलपत्र इत्यादी गोष्टी आपल्याला शंभो महादेवांना वाहून घ्यायच्या आहेत. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेमध्ये मंत्रोच्चाराला विशेष महत्त्व आहे. हे मंत्र महादेवांना प्रसन्न करतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. महामृत्युंजय मंत्र हा मंत्र आरोग्य, दीर्घायुष्य आणि सर्व संकटापासून मुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मोक्षी यमामृतात हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. शिवलिंगावरती आपण बेलपत्र अर्पण करायचं आहे. आधी ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पालतं असं शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. बेलाच्या पानांचा गुळगुळीत भाग शिवलिंगाला स्पर्श करेल याची काळजी घ्यायची. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण करायचं आहे. ते अर्पण करण्यापूर्वी पहिले तर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याची जी गाठ असते तर ती गाठ काढून घ्यायची आहे आणि ती गाठ शिवलिंगाच्या दिशेने आणि पानाचा गुळगुळीत भागाला शिवलिंगाचा स्पर्श होईल अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगावरती बेलपत्र हे अर्पण करायचं आहे. बेलपत्र हे तुटलेलं किंवा फाटलेलं नसावं याची काळजी घ्यावी. भक्तिभावाने बेलपत्र अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात अशी धार्मिक मान्यता आहे.
नंतर माता पार्वतीला फुलं अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर सौभाग्याचे साहित्यही अर्पण करायचे आहे. माता पार्वतीला नमस्कार करायचा आहे. तुमच्या इकडं जर ही परंपरा असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तर फक्त गणपती बाप्पाची स्थापना करून शिवलिंगाला अभिषेक आणि महादेवाच्या पिंडीचं पूजन केलं तरीही चालू शकतं. प्रत्येकाच्या गावानुसार प्रथा आणि परंपरा या बदलत असतात. तर तुम्ही पहिल्यापासून जसं करता त्या पद्धतीनंच आपल्याला महादेवांची पूजा ही करून घ्यायची आहे. प्रत्येक सोमवारी महादेवांवरती वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व ही वेगळे आहे. दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली जाते. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, 5वा सोमवार असेल तर सातू यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग आणि चौथ्या श्रावणी सोमवारी जवस, काही ठिकाणी गव्हाची ही शिवामूठ ही वाहिली जाते. तर आपल्याला शिवामूठ कशी अर्पण करायची याचा व्हिडिओही मी दाखवलेलाच आहे. तो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. आता सांगते की शिवपिंडीवरती शिवामूठ वाहताना आपल्याला 2 प्रकारे वाहता येतं. एक तर पहिल्या दिवशी तांदूळ ही शिवामूठ आहे, तांदूळ हातात घ्यायचं, ते ओलं करायचं आणि ते शिवपिंडीवरती शिवलिंगावरती पकडून आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत 3 वेळा अर्पण करायचं असतं. दुसरी पद्धत म्हणजे मुठभर तांदूळ घ्यायचे, ते शिवलिंगावरती पकडायचा, दुसऱ्या हाताने ग्लासामध्ये पाणी घ्यायचं, दुसऱ्या हाताने ते जी मूठ आहे त्या मुठेच्या मध्यभागी ओतत आपल्याला ते तांदूळ ओलं करून शिवलिंगावरती व्हायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 3 वेळा ही शिवामूठ शिवपिंडीवरती किंवा शिवलिंगावरती वाहायची आहे. शिवामूठ कधीही कोरडी वाहिली जात नाही किंवा चिमूटभर तांदूळ घ्यायचं आणि शिवपिंडीवरती ठेवायचं, तर असंही करायचं नाही. तर अशा छोट्या छोट्या चुका आपण अजिबात करायच्या नाही आहेत. शिवामूठ कशी व्हायची हे मी तुम्हाला सांगितलं, त्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ ही तुम्हाला पाहायला मिळेल. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा, ते शुभ मानले जाते. या पूजेने आणि मंत्रोच्चाराने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे. सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची, महादेवांची, माता पार्वतीची आरती करायची आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यांना तो प्रसाद म्हणून वाटायचा आहे. फक्त लक्षात ठेवायचं की शिवपूजेत हळदी, कुंकू, शेंदूर आणि तुळशीच्या पानांचा चुकूनही वापर करू नका. त्यानंतर आपल्याला नागदेवतेची म्हणजे नागपंचमीची पूजा करायची आहे. नागपंचमीच्या मुहूर्तात नागदेवाला या नमस्कार करून पूजा नैवेद्याने आरती करायची आहे. यामागे धार्मिकदृष्ट्या सुंदर समन्वय आहे. नाग हे भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. आपल्या घराची कुल परंपरा आणि स्थानिक प्रथा वेगळी असते, तर तीच प्राधान्याने पाळायची आहे. नागपंचमीची पूजा सकाळच्या शुभ मुहूर्तात पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. तर सकाळी स्नान करून प्रथम भगवान शिवांचा अभिषेक पूजा करावी. त्यानंतर श्रावणी सोमवारची शिवामूठ, तांदूळ हे आपल्याला अर्पण करायचे आणि त्यानंतर नागदेवतेची पूजा करायची आहे. त्यानंतर सोमवारचे व्रत आपल्याला घरच्या परंपरेनुसार संध्याकाळी शिवपूजा आरतीनंतर सोडता येईल. तर धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी शिवपूजा आरती झाल्यानंतर आपण सोडू शकतो. नागपंचमी तिथी सायंकाळी सुमारे 5:01 संपणार आहे. त्यामुळे तिथी संपता उपवास सोडणे बंधनकारक नाही. उपवास सोडताना फलाहार किंवा घरच्या परंपरेनुसार सात्विक आहार घ्यायचा आहे. म्हणजे सकाळी नागपंचमीची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि संध्याकाळी शिवपूजा आरतीनंतर आपल्याला हिंदू धर्मात नागपंचमीचा सण खूप विशेष मानला जातो, तर त्यानंतर तुम्ही तो सोडू शकता. हा सण सर्पदेवाला समर्पित आहे. आपल्या हिंदू धर्मात नागाला देवी स्थान आहे. भगवान शिवांच्या गळ्यातील नाग भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने काली या नागाचा पराभव केल्याच्या कथा नागाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे शुभ मानले जाते. धर्मग्रंथातही नागपंचमीची सर्पदेवाची पूजा करण्याला उल्लेख आहे. म्हणूनच नागपंचमीला सर्पाची विधिवत पूर्वपूजा केली जाते आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी कामना केली जाते. तर नागपंचमीची पूजा आपण थोडक्यात ही पाहून घेतली. तर ती मांडायची कशी, एक चौरंग घ्यायचा आहे. त्या चौरंगावरती किंवा पाटावरती नागाची जी मूर्ती असते, मातीची मूर्ती,
तर ती तुम्ही ठेवायची आहे. नसेल तर एखादा फोटोही मिळतो, तर तो फोटोचे पूजन केले तरीही चालू शकतं. नागदेवतेला हळदी, कुंकू, फुले वाहायची आहेत. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. नागदेवतेला दूध, लाह्या आणि बताशांचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर नागदेवतेची आरती करायची आहे. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये नागपंचमीला पुराणाचे दिंड करण्याची पद्धत आहे. उकडून केलेले पुरणाचे दिंड नागपंचमीच्या दिवशी खास नैवेद्य दाखवला जातो. पूजा आणि आरती झाल्यानंतर दिंडाचा प्रसाद घरातील सगळ्यांना द्यायचा आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापांपासून होणारी भीती आणि त्रास दूर होतो. तसेच कुंडलीतील कालसर्पदोष असलेल्या व्यक्तींना या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास त्यांचा वाईट परिणाम कमी होतो. पौराणिक कथेनुसार नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने काल या नागाचा पराभव करून त्याला यमुना नदीत सोडून दिले होते. त्यामुळे ही घटना ऋषींनी पूजा केल्याने सापाची भीती कमी होते अशी श्रद्धा आहे. श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे श्रावणातील सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिवांची आणि माता पार्वतीची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण करणं, उपवास करण्याची परंपरा आहे. श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवांची कृपा मिळते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणीही दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी हे व्रत अगदी मनापासून करतात. तर कशी वाटली आजची पूजा आणि माहिती हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीनं शिवपिंडाची पूजा केली जाते किंवा नागपंचमीची पूजा केली जाते तेही कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या आध्यात्मिक आणि धार्मिक माहितीसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की द्या. धन्यवाद.